शुक्रवार 26 सप्टेंबरची रात्र साधारण 11 वाजताच्या आसपास पालघर पोलिसांना एका संशयास्पद मृत्यूची माहिती मिळाली। मृत्यू झालेला एका 7 वर्षांच्या मुलाचा। माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली। पोलीस जेव्हा श्याम रिजेन्सी या इमारतीत पोहोचले तेव्हा तिथल्या एका घरात त्यांना 7 वर्षांचा मुलगा जमिनीवर निपचित पडलेला दिसला। या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसंच त्याचा चेहराही मोठ्या प्रमाणात सुजलेला होता। या मुलाच्या शेजारी त्याची मोठी बहीण घाबरलेल्या अवस्थेत बसली होती। तिच्या शरीरावरही मारहाणीचे व्रण होते। पोलिसांनी तात्काळ या मुलीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सुद्धा पुढच्या कारवाईसाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठवला आणि चौकशीला सुरुवात केली। तेव्हा तपासात एक धक्कादायक माहिती पोलिसांना समजली। या मुलाला मारहाण केली होती त्याच्याच आईने। आईच्या मारहाणीतच या मुलाचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या तपासात आईने या 7 वर्षांच्या मुलाला मारहाण करण्याचं जे कारण समोर आलं ते हादरवणारं होतं। मुलाने आईला चिकन लॉलीपॉप खायला मागितला म्हणून आईने रागाच्या भरात मुलाला मारहाण केली आणि त्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण पालघरमधली ही घटना आहे काय? मुलाने फक्त चिकन लॉलीपॉप खायला मागितला म्हणून आईने मुलाला मारहाण केली का? पालघरमध्ये या बहीण भावांसोबत काय घडलं, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदरमध्ये राहणारं पल्लवी आणि गणेश घुमडे हे जोडपं। या नवरा बायकोला 2 मुलं, एक 10 वर्षांची मुलगी लव्या तर दुसरा 7 वर्षांचा मुलगा चिन्मय। कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासारखंच हे घुमडे कुटुंब। गणेश रिक्षा चालवायचा तर पल्लवी सुद्धा एका खासगी कंपनीत कामाला जायची। गणेशला रिक्षा चालवून आणि पल्लवीला नोकरीतून जे पैसे मिळायचे त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा। पण पल्लवी आणि गणेशमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून सतत वाद व्हायचे। पण आपल्या दोन्ही मुलांकडे बघून ते आपापसातले वाद मिटवूनही घ्यायचे। साधारण 5 महिन्यांपूर्वी पल्लवी आणि गणेशचं पुन्हा भांडण झालं। हे भांडण नेहमीसारखं किरकोळ नव्हतं। गणेश सोबत भांडण झाल्यावर पल्लवीनं तिचं भाईंदरमधलं घर सोडून दिलं। आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पल्लवी बहिणीच्या घरी राहायला गेली। मागच्या 5 महिन्यांपासून पल्लवी, मुलगा चिन्मय आणि मुलगी लव्या यांच्यासोबत पालघर जिल्ह्यातल्या काशीपाडामध्ये तिच्या बहिणीकडे राहत होती। नवरा गणेशपासून विभक्त। जुना काशीपाडामधल्या घोडेला कॉम्प्लेक्समध्ये पल्लवीच्या बहिणीचं घर आहे। इथूनच ती तिच्या कामाला सुद्धा जायची। दिवसामागून दिवस गेले। नवरात्रोत्सव सुरू झाला, त्यामुळे पल्लवीने उपवास धरला होता। शुक्रवारी 26 सप्टेंबरला पल्लवीची दोन्ही मुलं शाळेतून घरी आली। पल्लवीही तिचं काम संपून घरी आली। घरातली कामं आवरून पल्लवीनं स्वयंपाकाला सुरुवात केली तेव्हा चिन्मय आणि लव्या दोघांनीही आम्हाला खूप भूक लागली आहे असं म्हणत पल्लवीकडे लवकर जेवण मागितलं। त्यावर स्वयंपाक झाल्यावर वाढते असं पल्लवीनं पोरांना सांगितलं। पण तेव्हा चिन्मयने आज मला चिकन लॉलीपॉपच खायचा आहे असा हट्ट पल्लवीकडे धरला। तेव्हा आता नवरात्र चालू आहे, माझे देवीचे उपवास आहेत, नवरात्रात नॉनव्हेज खात नाहीत ही गोष्ट चिन्मयला सांगितली। पण चिन्मय मात्र हट्टाला पेटला होता। चिकन लॉलीपॉप खायचा या गोष्टीवर तो अडून राहिला। पल्लवीने चिन्मयची समजूत काढली घरी, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। चिकन लॉलीपॉप पाहिजे हीच री चिन्मय सारखा ओढत होता। प्रेमाने सांगून समजूत काढूनही चिन्मय ऐकत नाही हे बघून पल्लवीला राग आला। त्यानंतर रागात पल्लवीने चिन्मयच्या पाठीत धपाटे मारले, पण तरी चिन्मय लॉलीपॉप पाहिजे असंच म्हणत राहिला। त्यानंतर पल्लवीच्या रागाचा पारा आणखीन वाढला। पल्लवी स्वयंपाक करत होती, त्यामुळे रागात हातातल्या लाटण्याने तिनं चिन्मयला जोरदार मारहाण चालू केली। यावेळी घरामध्ये पल्लवीची बहीण होती। बहिणीच्या मुलीही तिथं घरातच होत्या। सगळ्यांनी पल्लवीला समजावण्याचा प्रयत्न केला, चिन्मयला मारू नको असंही सांगितलं, पण पल्लवीचं रागावर कंट्रोलच राहिला नव्हता। चिन्मय आणि लव्या दोघांनाही तिनं लाटण्यानं मारहाण केली। या मारहाणीमध्ये लव्यालाही दुखापत झाली होती। हा प्रकार घरामध्ये बराच वेळ चालू होता। पल्लवी जेव्हा दोघांना मारत होती तेव्हा पोरांच्या रडण्याचा आवाज आणि झालेला गोंधळ आजूबाजूच्या लोकांनीही ऐकला होता। बराच वेळ लहान मुलांचा आवाज येत असल्याने शेजारचे लोक काय घडले हे बघण्यासाठी पल्लवीच्या घराबाहेर जमा झाले होते। अशातच पल्लवीच्या रागाच्या भरात सुरू असलेला लाटण्याचा मार चिन्मयच्या डोक्याला लागला। त्यानंतर चिन्मयला चक्कर आली आणि तो खाली कोसळला। चिन्मय खाली कोसळल्याचं बघून पल्लवी शांत झाली आणि काहीशी भानावर आली। अचानक मुलांचा रडण्याचा आवाज आणि गोंधळ कमी झाल्यामुळे पल्लवीच्या घरात काहीतरी चुकीचं घडलंय असा संशय शेजारच्यांना आला। त्यानंतर काही शेजारचे पल्लवीच्या घरी गेले तेव्हा त्यांना चिन्मय जमिनीवर झोपलेला आढळून आला। चिन्मयचा चेहरा पल्लवीने चादरीने झाकून ठेवलेला होता। शेजारच्यांनी चिन्मयला काय झालंय याची चौकशी केल्यावर त्याला कावीळ झाली होती, त्यातच तो मरण पावला असं पल्लवीने सांगितलं। पण हे कारण पटण्यासारखं नव्हतं। त्यामुळे एका शेजाऱ्याला संशय आला। त्याने चादर उचलली तेव्हा त्याला चिन्मयच्या छातीवर, पाठीवर आणि चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्याचं आढळून आलं। चिन्मयचा मृत्यू कावीळने झालेला नाही याची खात्री पटल्यावर त्यांनी या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर पालघर पोलीस, गुन्हे शाखा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले।
पोलिसांनी तातडीने आरोपी आई पल्लवी घुमडेला अटक केली. चिन्मयला मारहाण करण्यासाठी वापरलेलं लाटणंही पोलिसांनी यावेळी जप्त केलं. त्यानंतर पल्लवीने मुलगा चिन्मय आजारपणामुळेच मरण पावलाय अशी माहिती पोलिसांना देऊन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयची मोठी बहीण लव्याची चौकशी केल्यावर तिनं सगळी हकीकत पोलिसांना सांगितली. चिन्मयने आईला चिकन लॉलीपॉप खाण्याबद्दल सांगितलं होतं, पण आईने ऐकलं नाही आणि रागाच्या भरात त्याला लाटण्याने मारहाण केली अशी माहिती लव्याने पोलिसांना दिली. पल्लवीच्या मारहाणीत जखमी झालेल्या लव्याला उपचारांसाठी पोलिसांनी लगेच स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आता सध्या लव्याला संरक्षण मिळावं आणि काळजीसाठी अनाथ आश्रमात पाठवण्यात आले. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात आरोपी आई पल्लवी घुमडेच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केलाय. सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पल्लवीने चिन्मयला मारहाण करण्याचं कारण फक्त त्याने मागितलेलं चिकन लॉलीपॉपच होतं की या प्रकरणाला आणखी कोणता वेगळा अँगल आहे याचा शोध सध्या पोलीस घेतात. पण तोवर चर्चा होत राहील नवरात्रीत चिकन लॉलीपॉप खायला मागितला म्हणून मारहाण करणाऱ्या आणि आपल्याच मुलाचा जीव घेणाऱ्या क्रूर आईची.